नमस्कार. इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत रायरेश्वर गडकोट बघण्यासाठी. तर आज असा प्लॅनिंग केलेला आहे की आज आम्ही वाईतून रायरेश्वरला जाणार आहोत. तर आत्ता आम्ही वाईमध्ये आहोत आणि वाईमध्ये महागणपतीचं मंदिर तुम्ही बघताय आणि कृष्णा नदीचं जलाशय म्हणजे पात्र आपण बघत आहोत. आता इथून आपण मेनवली वेसेकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण आता पुढे जाणार आहोत. वाईमध्येच आहोत आणि वाईमधून पुढे जात आता आपल्याला मेनवली वेसेपर्यंत जायचं आहे. तर वाईतील ही ग्रामीण संस्कृती आपल्याला बघायला मिळते. वाडे दिसतात, भरपूर असे प्राचीन वास्तू आपल्याला बघायला वाईमध्ये मिळतात. खूप जुनं असं स्ट्रक्चरल आपल्याला वाईमध्ये बघायला मिळतं. एक बांधकाम शैली आपण म्हणू शकतो की जुन्या पद्धतीची बांधकाम शैली आपल्याला वाईमध्ये बघायला मिळते. आणि याच व्हिडिओमध्ये आपण वाई, रायरेश्वर, मेनवली आणि आजूबाजूचा जो सह्याद्रीचा परिसर आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून आपण करणार आहोत. तर आता तुम्ही पुढे जे बघत आहात ती मेनवली वेस आहे. तर या वाई नगरीमध्ये जर यायचं असेल तर इथे पहिला हा महादरवाजा लागतो. एक असं म्हणू शकतो टोलगेट म्हणू शकतो आपण. तर आता आपण याच ग्रामीण भागांमधून जात आहोत. तर तुम्ही जो समोर जे डोंगर बघताय तो पांडवगड आहे. लांबूनच आपल्याला पांडवगड बघायला मिळतो. असं सुंदर असं सकाळी सकाळी दृश्य आपल्याला बघायला मिळणार आहे. जर तुम्ही सकाळी येणार असाल रायरेश्वर बघण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला चांगलं असं दृश्य बघायला मिळणार आहे. तर काही ऐतिहासिक माहिती आपण रायरेश्वराविषयी आपण जरा जाणून घेऊया. रायरेश्वर हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गड असून हा भोरपासून सुमारे 62 किलोमीटर अंतरावर आहे. रायरेश्वराची उंची 4589 फूट आहे. या गडाचा प्रकार गिरिदुर्ग असून सह्याद्री डोंगर रांगेत याचा समावेश होतो. श्री शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची शपथ याच गडावर घेतली. अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न घेतलेल्या मावळ्यांनी श्री शिवछत्रपतींबरोबर शपथ घेतली. आज आपण जगतोय त्याचे तारणहार श्री शिवछत्रपती आहेत. पुणे, पाचगणी, महाबळेश्वर, सातारा या शहरांतून गावातून आपण एका दिवसात हा गड आपण पाहून येऊ शकतो. दाट झाडी, खोल दर्या, आडवळणी घाट अशी या गडाची वैशिष्ट्ये आहेत. तर आता आपण अर्ध्यावरती आलोय. रायरेश्वराच्या भरपूरच आपण जवळ आलोय. पण आत्ता इथून खावली या गावातून आपण जेव्हा वर आलो तेव्हा वर आल्यानंतर आपल्याला समोर दिसणारा हा नवरा नवरीचा डोंगर आणि कमळगड असे विहंगम दृश्य म्हणता येईल किंवा एक चांगलं असं दृश्य बघायला मिळते. आणि इथे खाली खावली गाव जे डोंगराच्या एकदम जवळ असलेलं हे गाव आहे. तर आता आपण चाललोय हा रोड आणि समोरच दिसणारा केंजळगड. तर आता ह्याच कच्च्याच रोडनं म्हणा, कारण रस्ता पाहिजे तसा चांगला नाही आहे गडापर्यंत जाण्यासाठी. तर आपण आता हाच मार्ग निवडलाय आणि ह्याच मार्गाने आपण वर जाणार आहोत. तर आता आपण रायरेश्वराच्या पायथ्याला पोहोचणार आहोत. रायरेश्वराला जाण्यासाठी आता हा सिमेंटचा कॉन्क्रीट रस्ता बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे थोडासा चालण्याचा मार्ग सुखकर झाला असला तरी बऱ्यापैकी आपल्याला आता जागेपर्यंत किंवा पायथ्यापर्यंत रायरेश्वराच्या जायला येते आपल्याला. तर समोर जे तुम्हाला दिसतंय ते संपूर्ण पठार हे रायरेश्वराचे पठार आहे. 19-20 किलोमीटर असलेलं हे पठार आहे. संपूर्ण 19-20 किलोमीटर पसरलेलं हे पठार आपल्याला बघायला मिळतं. नमस्कार. तर आपण आता रायरेश्वरच्या पायथ्याला आहोत. रायरेश्वर पायथ्याच्या खाली आहे. तुम्ही बघू शकता इथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे.
वरपर्यंत पायथ्यापर्यंत गाडी येते आपली, पण आपल्याला अजून एक थोडासा ट्रेकसारखा एक थोडासा मार्ग आहे, ज्या मार्गावरून आपण आता वर जाणार आहोत. तर आत्ता पायवाट आहे, तर तुम्हाला दिसेल आता ही पूर्ण साधी पायवाट आहे. थोड्या पायऱ्या आहेत, पण थोडी साधी पायवाट आपल्याला बघायला मिळते. तर आता आपण वर जाऊन जशा पायऱ्या येतील तशा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर चला आपण आता जाऊया वरती. तर ही पायवाट आहे. खूप पायऱ्या तर आत्ता केलेल्या दिसत आहेत, पण पायऱ्या पहिल्या नव्हत्या जास्त. खूप खडतर असा मार्ग होता हा. तर ह्याच मार्गाने आता आपण वर जाणार आहोत. समोरून जे दृश्य तुम्ही बघताय तर समोर दिसणारा हा केंजळगड आहे आणि आपण आता रायरेश्वर पठारावर आहोत. तर ही पायवाट आहे, जुनी पायवाट आपल्याला पाहायला मिळते. रायरेश्वर पठारावरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला अशी झाडं बघायला भेटतील. याला कारवी म्हणतात. कारवीची झाडं आहे ती. भरपूर अशी झाडं आपल्याला बघायला मिळतील. आपण आता एक टप्पा पूर्ण करून आलो आहोत. पायऱ्यांचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे आपला. तर या पायऱ्यांचा टप्पा संपल्यानंतर लोखंडी जिना आपल्याला लागतो. संपूर्ण हा लोखंडी जिना उभा आहे, म्हणजे पूर्ण असा एकदम फ्लॅट दिसणार नाही तुम्हाला. पूर्ण असा सरळ दिसणारा हा जिना आहे. तर इथे जपून म्हणजे अवघडच पॅच म्हणता येईल, पण जास्त अवघड नाही आहे. तुम्ही याला धरून सहज जाऊ शकता वरती. तर लहान मुलांना घेऊन जाताना तुम्ही लहान मुलांना कमी म्हणजे समोरच घेऊन वरती या जिन्यावरून जाऊ शकता. रायरेश्वरावर पोचलेलो आहोत. पायऱ्या संपल्यानंतर, लोखंडी जिना संपल्यानंतर आत्ता आपण वरती रायरेश्वराच्या पठारावरती आलो आहोत. रायरेश्वराच्या पठारावरती आल्यानंतर आपल्याला परमपवित्र भगवा ध्वज फडकताना इथे दिसतो. इथे आपल्याला बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तर असं काहीतरी लाकडासारखं त्यांनी तयार केलेलं आहे. प्लॅस्टिकचं असावं, हे फायबर कास्टिंग. आणि यामध्ये रायरेश्वराच्या पठारावरती आल्यानंतर आपल्याला पेवर ब्लॉकचा हा रस्ता दिसतो. छोटासा रस्ता केलेला आहे पठारावरती जाण्यासाठी. मंदिरापर्यंत जाण्याचा हा मार्ग असू शकतो. तर आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, म्हणजे पूर्ण असं गवताळ झालेलं आहे भाग काही. तर काही ठिकाणी अशी खूपच असं म्हणू शकतो की आपण खूपच जुनी अशी झाडं बघायला मिळत आहेत आपल्याला. तर ह्या गोष्टी फक्त सह्याद्रीत आपल्याला बघायला मिळू शकतात. रायरेश्वराच्या पठारावरती आल्यानंतर आपल्याला हे तळं दिसतं आहे. तळ्याच्या बाजूनच असा हा पेवर ब्लॉकचा रस्ता गेलेला आहे आणि हे काका इथे ताक विकायला बसले आहेत. तर तुम्ही कधीही रायरेश्वरला आलात तर या काकांकडून नक्कीच ताक घ्या. नक्कीच ताक यांच्याकडून घ्या. रायरेश्वरचेच येत आहे, यांचं आडनाव जंगम आहे. हे लोणी आहे त्याच्यामध्ये आणि खूप ओरिजिनल आहे. याच्यामध्ये कुठलाही केमिकल मिश्रित नाही आहे. याच रायरेश्वर पठारावरती या गाई म्हशी फिरतात आणि तेच नैसर्गिक विविध संपन्न असलेलं हे ताक. पण ह्यातमध्ये कोणतंही मिश्रण नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि हेच ओरिजिनॅलिटी आता केमिकलच्या जगामध्ये कुठंच मिळत नाही. ती गडावरती आपल्याला हमखास भेटते. पूर्ण गावठी इथंच असतात का वरती मग चरण्यासाठी? हां. शेतीचं कसं काय नियोजन इथं? गहू. आणि त्याच्यासाठी ट्रॅक्टर कसं काय? ट्रॅक्टर आणलाय वरती. हा मध्ये एक व्हिडिओ आलेली की ट्रॅक्टर वरती आणलेला. हां. बाकी बैल हे ते आहेत का वरती? अच्छा. आणि बाजाराचं असं कसं करता मग? वाईला किंवा बोरला? अच्छा, चालतंय. येऊ का काका? आपण कुठून आला? मी वाई. चला.
रायरेश्वराचे हे पठार नैसर्ग विविध संपन्न असलेलं पठार आहे. इथला निसर्ग, इथले फुलं झाडं आपल्याला आकर्षित करतात. एक विविध संपन्न असलेला सह्याद्रीचं दर्शन आपल्याला रायरेश्वर पठार दाखवतं. भरपूर प्रकारची फुलं रायरेश्वर पठारावरती आपल्याला बघायला मिळतात. रायरेश्वर पठारावरती आल्यानंतर आपल्याला रायरेश्वर कॅम्पचा हा नकाशा आपल्याला बघायला मिळतो. तर ह्या नकाशावरून आपण रायरेश्वरावर कुठे आहोत हे सांगू शकतो. कोणती कोणती पिकं? नाचणी, हां वरई, हां, गहू, 3 पिकं घेतात. हो. रायरेश्वरला आलात तर इथं कॅम्पिंगची सुद्धा सोय केलेली आहे. त्यांचा नंबर सुद्धा याच्यामध्ये देतोय तुम्हाला. इथं जेवणाची आणि नाश्त्याची सुद्धा सोय आहे इथे. तर रायरेश्वर फोर्ट कॅम्पिंग म्हणून तुम्ही वेबसाईट बघू शकता किंवा फेसबुकला सर्च केलं तरी तुम्हाला येऊ शकतं. शंकर जंगम आणि सुनील जंगम ही नावं यामध्ये आहेत. रूम पाहिजे ना हां तरी आहेत. हां कॅम्पिंगला राहायचं असलं तरी हां हां. पण सोय. अच्छा आणि जेव्हा आलं तरी आहे. अच्छा राहण्याची, जेवणाची, चहा नाश्ता सगळी सोय. अच्छा अच्छा. गाईड पण मिळतो. होय. हो. हां हां हां. ठीक आहे चालेल. कशावरचं हां. इथलं कसलंच खत अजून टाकलं नाही कुणीच. हां हां. कुणी म्हणजे इथली शेती पूर्ण हे सेंद्रिय शेतीत. कुठलंही पीक असं रासायनिक असला प्रकार नाहीच. नाही बरोबर. म्हणजे इथं जे ताग होतंय, दूध होतंय, पूर्ण सगळ्या शेती सगळं नॅचरल, सगळं सेंद्रिय. तर ही एक अशी अनुभवाची गोष्ट आहे. गावरान गाय आहेत, गावरान गाय पूर्ण कसलंच हे नाही. हां हां हां. अजिबात नाही. अजिबात नाही. आणि म्हशी सुद्धा आहेत ना, गावरान आहेत. म्हणजे तूप महाग आहे. हां हां बरोबर. लोक 10 किलोनं, 20 किलोनं, 50 किलोनं पण तूप इथनं येऊन येतात. ओरिजिनल असल्यामुळं. हां हां. ते काय ह्याचं नाही, हां सायचं काढलेलं नाही. बरोबर. ताकातनं काढलेलं. बरोबर. ताकापासून निघालेलं. त्याच्यामुळे इथलं ओरिजिनल सर्व इथे लोक अगदी चांगले येणे येतात. ठीक आहे. काकांशी बोलून जरा छान वाटलं. त्यानंतर काकांशी बोलून झाल्यानंतर जरा पुढे निघालो. ऊन डोक्यावरती येत होतं. पुढे आल्यानंतर आम्हाला दगडी पाण्याचं टाक आम्हाला बघायला मिळालं. खूप मोठं असं दगडी टाकं होतं. जराशी खराबी असली तरी त्यांनी पिण्यायोग्य पाण्याची सोय योग्य पद्धतीनं तिथं करण्यात आलेली आहे. जर रायरेश्वर पठारावरती आल्यानंतर तुम्हाला असे तक्ते लागलेले दिसतात, तर रायरेश्वर पठारावरती या तक्त्यांचा असा अनुमान आहे की तुम्ही या रायरेश्वर पठारावर कोणकोणत्या प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती बघू शकता, कोणती फुलं बघू शकता, वनस्पती झाडं बघू शकता. तर हा एक तक्ता रायरेश्वर पठारावरती लावण्यात आलेला आहे. तो नक्की तुम्ही बघा. रायरेश्वराच्या पठारावरती अजून एक तक्ता आम्हाला बघायला मिळाला. तो भौगोलिक स्थान, गडाच्या आजूबाजूला असलेले गडकोट आणि आजूबाजूला असलेल्या डोंगर रांगा, तसेच आजूबाजूला असलेली गावं कोणकोणती आहेत हे दाखवण्यासाठी हा एक तक्ता लावण्यात आला होता. तसेच कोणकोणत्या पद्धतीच्या माती आपल्याला या रायरेश्वर पठारावरती मिळतात, तसेच कोणकोणते भले मोठे असे कातळकडा आहेत हेही त्या तक्त्यामध्ये लावण्यात आलं होतं. रायरेश्वराच्या पठारावरती आल्यानंतर आपल्याला असं काही रायरेश्वराचं मंदिर आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे आल्यानंतर आपल्याला रायरेश्वराचं मंदिर बघायला मिळते. तर आपण आता पहिलं मंदिरात जाऊया. रायरेश्वर गडावर असलेले रायरेश्वराचे मंदिर हे प्राचीन व पांडवकालीन आहे. श्री शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न घेऊन मराठा मावळ्यांना सोबत घेत अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वरावर शपथ घेतली. रायरेश्वराच्या पठारावर 5 ते 7 विविध रंगाची माती आढळते. हे रायरेश्वराचे मंदिर पूर्णतः दगडामध्ये तयार केलेले आहे. तर या रायरेश्वराच्या मंदिरातील आतील भाग तुम्ही बघू शकता. संपूर्ण दगडात बनलेलं हे कन्स्ट्रक्शन आहे. कोणत्याही प्रकारचा यामध्ये लोखंडाचा वापर केलेला नाही आहे, कोणतंही सिमेंट वापरलं गेलेलं नाही आहे. तर हे दगडी खांब कित्येक वर्ष या मंदिराचं स्थान आणि मंदिराची भौगोलिक परिस्थिती असून सुद्धा
भरपूर पाऊस होतो रायरेश्वराला, तरीसुद्धा हे मंदिर आजही दिमाखात उभं आहे. मुख्य दरवाजावरती गणपतीची मूर्ती लावण्यात आलेली आहे. सध्या पुसट जरी झाली असली तरी थोडेच फार अवशेष आपल्याला बघायला मिळतात. रायरेश्वराच्या मुख्य गाभाऱ्यातली ही पिंड, जिथे छत्रपतींनी शपथ घेतली. शपथ घेताना श्री शिव छत्रपतींसोबत कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुगदल, सोनोपंत डबेर या आपल्या सवंगड्यांसोबत 27 एप्रिल 1645 रोजी शपथ घेतली. मंदिराच्या रायरेश्वर मंदिराच्या बाजूलाच असलेले हे जननी देवीचे मंदिर आहे. यातही पुरातन प्राचीन मूर्त्यांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. तर आपण रायरेश्वर गडाची गिरिदुर्ग असलेला हा रायरेश्वर आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे. तर रायरेश्वर वरती जे आपण आता या व्हिडिओमधून पाहिलं, म्हणजे रायरेश्वर कॅम्पिंग असेल, रायरेश्वर मंदिर असेल, जननी देवी मंदिर असेल, तसंच या रायरेश्वर पठारावरती राहणारी 18 किलोमीटरचं हे पठार आहे आणि 18 किलोमीटर पठारामध्ये राहणारी लोकवस्ती हे सर्व काही शेतकरी आहेत. 50हून अधिक गाई, म्हशी आणि बैल या पठारावरती आहेत. तर हे एक पठार हे एक नैसर्गिक विविध संपन्न असलेलं पठार आहे, जिथे तुम्हाला सेंद्रिय शेतीतून मिळणारं उत्पन्न मिळू शकतं. तुम्हाला धान्य या सेंद्रिय शेतीतून मिळू शकतं. इथे कोणत्याही रासायनिक पद्धतीची शेती या पठारावरती केली जात नाही. त्याचबरोबर दही, ताक, लोणी, तूप अशा भरपूर अशा गोष्टी आपल्याला या पठारावरती शेतकऱ्यांपासून आपल्याला मिळतात. या भोरमध्येच भरपूर असे व्यावसायिक आहेत जे इथून तूप घेऊन जातात. पुण्यासारख्या ठिकाणाहून सुद्धा व्यावसायिक कर्मचारी इथून तूप घेऊन जातात. एवढं नैसर्गिक संपन्न असलेलं कोणतंही केमिकल नसलेलं हे इथं कोणतंही पीक घेतलं जातं. सेंद्रिय शेतीपासून संपूर्ण पीक घेतलं जातं. या गडावरती पाहण्यासारखं भरपूर काही आहे. मी मागल्या एका व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की आपण कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा हॉटेलमध्ये जातो किंवा कुठेही क्लबला जातो तेव्हा 80-90 रुपयाची 120 रुपयाची कोल्ड कॉफी पितो. पण गडावरती आल्यानंतर इथल्याच लोकांकडून, इथल्याच व्यक्तींकडून आपण 20 रुपयाचं ताकसुद्धा खरेदी करत नाही. तो ताक घेण्यासाठी आपण म्हणतो की घेऊ नको किंवा घेण्यासाठी नकार देतो. पण इथल्याच लोकांनी सेंद्रिय शेतीपासून इथं उत्पन्न घेतलेलं असतं. इथल्याच गाई म्हशी इथेच चरतात. हे संपूर्ण आयुर्वेदिक आणि एक असं म्हणू शकतो की एक ओरिजिनॅलिटी आपण ऑर्गॅनिकच्या नावाखाली जे बाहेर आपल्याला मिळते किंवा कोणत्याही प्रकारचं रसायन केमिकल असलेलं सगळ्या गोष्टी मिळतात, हे रायरेश्वर पठारावरती मिळत नाही आहे. आपल्याला हे उत्पन्न ओरिजिनली ऑर्गॅनिकली उत्पन्न आपल्याला इथं मिळतात आणि ताकसुद्धा चांगल्या प्रतीचं इथं मिळतं. तर तुम्ही कुठेही जात असाल, कोणत्याही गडावरती जात असाल, कुठेही बाहेर कुठल्या प्रदेशात जात असाल तर किती खर्च करता? तर गडावरती आल्यानंतर नक्कीच या इथल्या लोकांचा विचार करा. गडावरती आल्यानंतर आपण नक्की काय काय पाहायला पाहिजे हे याचा आपण आधीच विचार करून घरातून विचार करूनच बाहेर पडावं. रायरेश्वरावरती भरपूर असं नैसर्गिक वैविध्य संपन्न आहे. जसं की 5 ते 7 प्रकारच्या माती आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर रायरेश्वर पठारावरती भरपूर प्रकारची अशी फुलं झाडं आहेत, जसं की मी या व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेलं आहे. तर रायरेश्वर पठार आणि रायरेश्वर गडाची ही व्हिडिओ ही चित्रफित आता इथेच संपत आहे. अशाच चित्रफित आपण या इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलमधून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
तोपर्यंत धन्यवाद. शिवछत्रपतींनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्याला दिलेले गडकोट हे आपले सांभाळणं, हे संवर्धन करणं ही आपली गरज आहे. तसंच आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी हा इतिहास जपणं आपलं काम आहे. इथे राहणारे लोक यांच्यासाठी एक व्यवसायरूपी काहीतरी तयार करणं आपली ही काळाची गरज आहे. रायरेश्वराचा हा भाग इथे संपत आहे. पुढे भरपूर अशा व्हिडिओ आपण या चॅनलवरती प्रसिद्ध करणार आहोत. धन्यवाद.